पर्सनली खूप दिवसापासून इच्छा होती की हे असं थोडंसं गेरू कलर मध्ये किंवा ब्राऊन कलर मध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट पाहिजे. करायचं किंवा चांगलं करायचं. नमस्कार. आता मी चाललो आहे प्रियंका प्रकाश यांच्या साईटवरती. आमची साईट आत्ता ऑनगोईंग सुरू आहे त्यांची. तर त्याचं काम आत्ता कुठपर्यंत आलं आहे त्याच्यावरती आम्ही डिस्कस करणार आहे साईटवरती. त्यामुळे अजून काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत आत्ता, कारण फर्निचर लेवलला आहे काम. बाकी आमचं इलेक्ट्रिक POPचं काम ऑलमोस्ट सगळं झालं आहे. पूर्ण बाकी डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे क्लायंटसोबत. आणि किचनच्या पण टाईल कशा आहेत ते मी तुम्हाला परत आता व्हिडिओमध्ये पण दाखवतो. स्टे ट्यून. तेवढंच राहतं ना आपलं. कारण की त्या माणसाचं पाय इथे येते. बसलेल्या माणसाचे पाय आता दिसायला पण aesthetically ते बरोबर नाही वाटतं. दिनेश वरून हातमध्ये लावतो. वरून म्हणजे ते मला वाटतं दिनेश पण आता ते वर- इथं साईडला ते आहे. ते पण ठीक. त्याला वरनं काय म्हणजे ते करायचं किंवा चांगलं करायचं. आणि जसं नेहमी आपण म्हणतो की एक्सपेरिमेंट केल्यानंतरच काहीतरी एक नवीन काहीतरी चांगलं दिसतं किंवा चांगलं होतं काहीतरी. म्हणजे चालू करणार. Experiment केला. हा नाही पण छान दिसतं. Actually आमचा प्लॅन आहे की इथे थोडंसं गेलो कलरची टाईल घेतली तर बाकीचे जे आमचे लॅमिनेट वगैरे आहेत ते अजून आम्ही घेणार आहे, ते थोडंसं आम्ही बेज कलर मध्ये लाईट शेड मध्ये आपण घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे मग ते जास्त डार्क दिसणार नाही. आणि आता तुम्ही जर पूर्ण बघितलं तर इथे तर मोस्टली ग्लास येणार आहे. इथे चिमणी आहे, इकडे पूर्ण आमचा हॉब असणार आहे, इकडे सिंक आहे. आम्ही एल शेप मध्ये मुद्दामून घेतलं नाही कारण का समोर इथे सगळं डिशवॉशर, वॉशिंग मशीन हे सगळं आहे. पूर्ण मेजरमेंट वगैरे घेऊन केलेलं आहे. आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा इथे आलो होतो पहिले तुम्ही व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये इकडे ट्राय बाल्कनी होती ना. हा ती पूर्ण आम्ही ब्रेक केली. एक समान केली. म्हणजे मला वाटतं जवळपास 15 फुटाचं एक किचन झालं. किचन त्याच्यामुळे मॅडमची रिक्वायरमेंट पहिल्या दिवशी आलो तेव्हा त्या दिवशी होती की त्यांना किचन मोठं पाहिजे. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बसवल्या. आणि भिंत पण खूप जाड होती. इथं दोघं साईडला भिंत होते ना. भिंती होते ना त्यामुळे येस पूर्ण येस. काढलं. त्याच्यामुळे आता फायनल लुक जेव्हा होईल तेव्हा चांगलं दिसेल. नाही नाही आताही छान दिसतंय पण अजून लॅमिनेट आल्यावरती मला वाटतं ओव्हरऑल समजेल. इकडे पण स्टोरेज केलंय. Yes. तुम्ही दाखवलं का? हा हे नाही दाखवलं पूर्ण. हा इकडे भिंत होती पूर्ण. करेक्ट. पूर्ण आम्ही ब्रेक केली आणि याच्यामध्ये आम्ही खाली पार्टिशन इकडचं जे आहे ते या साईडने युज करायचंय. इकडे पूर्ण आम्ही प्रॉपर केलंय. इथे काही ओपन बॉक्स ठेवलंय. करेक्ट. अशा पद्धतीने केलंय. आणि जसं मी प्रत्येक लाईनच्या देतो की होल्डर तसं आम्ही इथे डोअरच्या इकडं की होल्डर. डोअरच्या मागे इकडे की होल्डर करायचं. करेक्ट. आणि इथे पूर्ण खाली स्टोरेज असं मॅक्सिमम यूज केलंय जास्त हे करायचं. इकडे आमचा एक सर्व्हिस काउंटर आहे छोटासा. तो अजून डिझाईन व्हायचा आहे. तो डिझाईन झाला की मी तुम्हाला दाखवतो. येस. काय सर तुमचा काय प्रश्न? नाही नाही आपल्या तर काही प्रश्न नाही. तुम्ही सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊन देतात.